लवकर ये बर काय भीती वाटायला लागली नाही तर पोहोच येतो माझं मी बाबा पैसे देणार नाही तुझे। हेलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। आज नए ब्लॉग में आपका स्वागत है। आई एम डिविशन लोंडे। आज हम है खेड़ में। हम जा रहे हैं हरने ब्रिज को। किधर? हरने ब्रिज को जाने वाले हैं उधर। तो उधर चलो बहुत एंजॉय करेंगे। चिपळूण खेड मध्ये सध्या आपण हरने ब्रिज को जा रहे हैं एंजॉय करने के लिए। अरे मराठी बोल ना आराम करा महाराष्ट्रात कुठं राहतो। चला आता तिकडे भेटू आम्ही। बाय। हॅलो मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे हरणे ब्रिजला। हरणे बंदर आता सध्या आम्ही चिपळूण खेड मध्ये आहोत। बरोबर ठीक आहे। त्याच्यामुळे तू दांडेल आहे ना माझ्यावरती ओढ। कोणता किल्ला आहे? हे किल्ला नाही आहे, त्याच्यात एक भाग तिथे आता आम्ही वापरतोय। तो किल्ला त्या साईडला किल्ला आहे, समुद्रात आहे, मधीच आहे, बघायला मिळेल तुम्हाला। जावा तिथे मित्रांनो। आज आलो आहे हरणे बंदर। बघा आता तुम्ही तिथे पाण्यासाठी आता 4 वाजता सगळं बंदर सुरू होतं। 4 नंतर आता पाहूया आपण नंतर कसं काय पाणी नंतर आता आपण पलीकडे किल्ला बघण्यासाठी जाणार आहोत। पलीकडे दांडामध्ये बसून नमस्कार मित्रांनो, आता आम्ही समुद्रामध्ये आलेलो आहे। आता इथं बोट मध्ये बसणार आहेत। नमस्कार मित्र, या तुम्ही पण या हरणे बंदर फिरायला कधीतरी। पहा इथला आनंद कसा आहे काय। आमचा ऋतिका तर बघा कसा बघा पोरका दिसतोय। मित्रांनो आम्ही चाललो आहे किल्ला बघण्यासाठी। हरणे बंदर आहेत आम्ही सध्या। आमच्या सोबत आहे डिविशन लोंढे। पाहू शकता तुम्हाला दाखवला किल्ल्यामध्ये काय दृश्य काय नाही। बघा मागा ऋतिका मध्ये रुपया बघा या बाहेरला काय येत नाही, मागं बसलं येत पाहू शकता हा। आता उतरत आहे डायरेक्ट आपलं बाहेर तिकडे चाललं कुठं आणलं आपलं हो टँकर मी केला अच्छा लवकर ये बर काय भीती वाटायला लागली नाही तर पोहोच येतो माझं मी बाबा पैसे देणार नाही तुझे। चला किती ना आपण 2 4 7 चला मित्रांनो पाहूया आता आपण हरणे बंदर समुद्राच्या आतमध्ये आलो आहे। आपण आता बघू तिथं गेल्यावर कसं आहे काय, म्हणजे किल्ल्यामध्ये महाराजांच्या काळामध्ये कसं होतं काय पाहू। समुद्र दाखवा त्यांना एकदा पलीकडला, 4ही बाजूने समुद्र आहे। आतमध्ये आहोत आम्ही जहाजामध्ये बसून। चला पाऊस त्या आतमध्ये आहेत मधोमध बघा। आता पुढे गेल्यावर मी पण पहिल्यांदाच आलोय, अगोदर कधी आलो नव्हतो या किल्ल्यावर। सुवर्णदुर्ग किल्ला असं नाव आहे त्या किल्ल्याचं। पण असंच वैशिष्ट्य जंजिऱ्यासारखं, जसं की जंजिरा किल्ल्यावरचा दरवाजा कसा दिसत नाही आतमध्ये, त्याचा पण असा दिसत नाही आतमध्ये दरवाजा आहे। चला आता पाहूया आतमध्ये काय काय। तर बघा इथं बजरंगबलीची मूर्ती आहे, हनुमानाची। काढली की रे आलाय का ठीक आहे महाराज। जय श्रीराम, जय श्रीराम। चला आता पाहूया किल्ल्याच्या आतमध्ये कसं झालंय काय।
हे बाप म्हणजे सोय गवत झाले. वर जायचं. हा बस हिरे बरं खाऊ चल. चला पटा 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 चला लवकर जरा. झालेलो आहे आम्ही आता. झेंडा फटकवला जातो. यो हे आ गए हम ऊपर. हे बघा किती छान नजारा दिसत आहे इथून. अरे जातवाल्या ओके आलो आम्ही वर आलो. तिकडे काय करा बघण्यासाठी मंदिर वगैरे दिसायले. बीचवर पॅराशूट वगैरे काय दिसत नाही इथं. बघू तरी पण जाता वेळेस. बघा तोप इथं पहिल्या काळातील एक आहे का सुट्या फुटायची. पुरातन काळातील तोप महाराजांच्या. किती जाड असायची बघा. उचलते का बघतो थांबा. उचलत ती पण नाही राहू द्या. उगाच लोक काय आक्षेप घ्यायचे त्यामुळे नाही उचलत. तोप सोन्याची तिला फक्त कलर दिला असला आपलं हे का. हे बघा कसा वर चढलेला आहे झेंडा लावायला. लावलेला झेंडा नीट करायसाठी गेलेला आहे वर. छत्रपती शिवाजी महाराज के जय. Even when you're next to me, I feel like you were gone. It's all the things you never show. They're all the things काहीतरी बघण्याचं आहे. secrets start in your heart so slow. But if you don't wanna tell me now, मागच्या काळाची व्यक्ती आहे. किती थंड हवा येते. मागं समुद्र. लोकांवर हे करायचं. हा आणि बाहेरून बघितलं ना असं वाटायचं प्लेन आहे. किती वेळा मला तर मोठ्या मोठ्या खिडक्या होत्या. हे करायचं समजा कोण हे जरी आलं हा तर हे खंदक ठेवायचे म्हणजे तिथून पुढे येऊ नये आणि त्याच्या पुढे मग हे करायचं. तिथे वखार आहे नदी आहे गोड पाण्यात. हा हा कान्होजी आंग्रे होते हे महाराजांचे हा आरमार प्रमुख होते म्हणून हा. त्यांच्या नावावर लिहिलंय. शिवाजी महाराज इथं आलेले किल्ल्यावर ते नाही आलेले. नाही का. मग किल्ला कोणी जिंकलेला आहे. महाराजांनी जिंकलेलं आहे पण लढाई करून बाहेरच्या बाहेर जिंकलेलं आहे हा हा असं सर. कान्होजी आंग्रे जेव्हा हा हे रायगड नंतर आपला कणकवलीचा आहे तो हा हे सगळे किल्ले जिंकल्यानंतर हे केलं. आणि मग नंतर आरमार जेव्हा स्थापित झालं तेव्हा हा बनवला गेलेला आहे हा हा किल्ला. म्हणजे आपल्याच माणसाने बनवलेला का. मा हा हा इथं काय विहीर आहे वाटतं. पहिलेच काय घेतले ना. काय पिण्याची पाण्याची विहीर असेल का. समुद्र लाटेच असेल का. समुद्र पाणी नाही ते हा गोड पाणी. सिद्धी राजे होते त्या लोकांची पहिले आपलं हे होतं हा सिद्धिराजे. हा हा सिद्धीजवळ म्हणतात ना हो सिद्धी जोहर माहिती आहे ना. कोणाची कमतरता भासू नये हा म्हणून हा हा ते बांधलेलं असतं. हा हा आपण आलो कुठून नाही आपण पलीकडनं आलो. आपण दुसऱ्या बुरुजावर आलो त्यामुळं. नाही नाही असंच केलं कुठे गाडी. इथून नाही ना उचलायचं? हे इथनं असेल रस्ता. इथनं जाऊ आपण. अरे बघू पलीकड. आम्ही खाली चाललेलो आहे. इथनं चालतो आपण. पहिली किती खोल आहे उंच उंच. अरे दगड पाण्यामध्ये कुठून कसं बांधला असेल किल्ला. ही दगड एवढे तयार करणं हे पहिल्या वेळेस पाणी नव्हतं का. आणि होती तर मग कसं बांधलं असेल. आणि आरमार म्हणजे पाणीची वरचा किल्ला. हा आरमार म्हणजे काय हा आपण नेव्ही बोलतो ना. हा नेव्ही. सागराची सैन्य असतं त्याला आरमार म्हणतात. हो हो मोठमोठ्या दगडांवर हे किल्ले बांधले. हो दगड खोरे काम इथलं इथंच केलं असं काही. नाही दगड आणून हे केलेले. हा हा शिसा पहिलं पण जहाजांनी चालणार असेल.
जहाजामध्ये दगड आणले असतील. हा पण बोटीमध्येच. दमाने उतरा दमा. जंजिरा चांगला त्याच्यापेक्षा किल्ला बघण्यासाठी. हा हा त्याच्यापेक्षा छान मस्त हो नाही गेलो तुम्ही जंजिरला जाऊन आलो. हो किती किलोमीटर आहे इथून? वगैरे आहे. हा जंजिरा किती लांब आहे इथून? जंजिरा किती लांब आहे? 100-100-100 हा 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 पाय सगळे गळून गेले असे. पाय दुखाले रे. बघा आम्ही आता आलेलो आहे खाली. त्याच्यावर ते केदार ओट हो थकलेला आहे तो. पाय गळून गेले. आता भूक लागली भरपूर. कुठून जायचं? इकडनं जायचे वा. पाय दुखायला मला चढू वाटत नाही. बस तुम्ही आता खाली. हे बघा हे कसे थकलेले आहेत. तिकडे जावं लागणार आपला पलीकडेच. मेन एंट्री का? हा तिथे चढायला उतरायला ना. इकडे चढायला उतरायला असेल त्यामुळे इकडे आणणार नाही. हा हा ठीक आहे. पहिले हे असेल का पाण्याचं ठेवायचं काय? वरती पण बघितलं मी नाही का. हा हा पहिली जसं एंट्री करतो हा. दोन साईडला 2 द्वारपाल असायचे. पलीकडनं पण दरवाजा गेला. तिका दरवाजा दिसला ना आपला. तो आहे मार्ग. हा दुहेरी मार्ग. हा हा बघ जा. प्रत्येक किल्ल्याला 2 मार्ग ठेवतात. एक मेन ठेवतात हा आणि एक जायचा आणि एक यायचा. हा हा एक दिसतायचा मार्ग. हा आता समजा झालंच नाही, हा लढू शकले नाही, हा तो पळून जाण्यासाठी. पळून शकले. हा हा म्हणजे हे आपला जायचा मार्ग आणि पळून जायचा ते आहे ते दिसत नाही म्हणायचं. म्हणजे विहिरीच्या खालून असेल एखाद्या वेळेस. हा हा जमिनीनंतर आपल्यावर हा हा पाणी इथपर्यंत येते म्हणजे आतमध्ये पण. हॅलो गाईज, आता आमचा किल्ला बघून झालेला आहे. तर आता आम्ही निघालो आहे. बोटवाला वाट बघत आहे. तर आता आमचा टाइम झालेला, अर्धा तास टाइम असतो इथे फिरायला. But if you don't wanna tell me now, I guess I'll never know. Losing almost all my energy. It's getting hard to talk to you, and I'm the only one who speaks. It's all the things you never show. There are the things I want to know. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही खूप थकलेला आहे, त्यामुळे आता थोडंसं जेवण करू म्हणतो. बघा आता आंब्याचं झाड तिथे एकदम आंबा आहे. बघायचं रोड गेलेला खाली खाली आहे हरण्या बंदरला. बघा हॉटेल जेवण झालंय मस्त. आता असं वाटायला असतं तर झोपावा, पुन्हा नाही. आता जायचंय तर भीषण भाऊला यांना पैठणला जायचंय, त्यामुळे आम्हाला लवकर निघायचं. नाही तर मस्त गाडीमध्ये झोपलो असं जंगलामध्ये. चला बाय. हॅलो गाईज, आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. नक्की चॅनलला लाईक, शेअर और सबस्क्राईब करा. आम्ही इकडे कोकण पट्ट्यामध्ये होतो. तर नवीन ब्लॉगमध्ये आता भेटू आपण. बाय.